महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। निकषांवर बोट न ठेवता शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत। शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याच्या प्रक्रियांना सुरुवात देखील करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंती सुद्धा केली की या संकटामध्ये राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल का हे पाहू शकतो। परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही, कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत, दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत आणि तिसरे मुख्यमंत्री तर काही अंगाला उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत। म्हणजे कोणताही विषय आला तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी। जमीन खरडून गेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली आहे, घरांची पडझड झालेली आहे। हे सगळं जे आहे हे सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये देखील चर्चा केलेली आहे की यावेळेस नियम अटी शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये 1-2 दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत, तो निर्णय घेणार आहोत। शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।